नमस्कार मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून बाधित शेतकऱ्यांना पैसे वाटप करण्यास सुरू झालेले आहे। मित्रांनो, यामध्ये हेक्टरी बागायत पिकांसाठी किती रुपये असणार आहे, त्यानंतर बहुवार्षिक पिकांसाठी किती रुपये असणार आहेत आणि जिरायत पिकांसाठी किती रुपये असणार आहेत, याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राइब करा। चला जास्त न वेळ करता माहिती सुरू करूया। तर पहा मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून बाधित शेतकऱ्यांना चेकद्वारे पैसे देण्यास सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, यामध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटपास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला आहे। नोव्हेंबर मध्ये हा अवकाळी पाऊस झाला होता। या अवकाळी पावसामुळे पिकांच्या नुकसानीतून दिलासा म्हणून बाधित शेतकऱ्यांना आज प्रतिनिधी स्वरूपात धनादेश देण्यात आला आहे। तसेच मित्रांनो, विधान भवनातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तसेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उच्च व तांत्रिक शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, तसेच वन मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मदत व पुनर्वसन मंत्री श्री अनिल पाटील आणि राज्य उत्पादक शुल्क मंत्री शंभूराज देसाई व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। मित्रांनो, या उपस्थितीच्या माध्यमातून जे हेक्टरी पैसेवारी देण्यात आली आहे ती किती रुपये असणार आहे ते पहा। मित्रांनो, नोव्हेंबर 2023 मध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची मदत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाईन डीबीटी पद्धतीने जमा केली जाणार आहे आणि 3 हेक्टर क्षेत्र मर्यादित जिरायत पिकांसाठी 13,600 रुपये प्रति हेक्टर, तर बागायत पिकांसाठी 27,000 रुपये प्रति हेक्टर, तर बहुवार्षिक पिकांसाठी 36,000 रुपये प्रति हेक्टर ही मदत दिली जाणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, राज्यातील नोव्हेंबर 2023 मधील ज्या शेतकऱ्यांची शेती पिकांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम डीबीटी प्रणालीद्वारे त्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे। मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुम्हाला ही मदत मिळाली का नाही, नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। धन्यवाद।